कधी विचार केलाय की एका साध्या सरकारी कागदात किती मोठी कहाणी लपलेली असू शकते? आज आपण अशाच एका अधिकृत सूचनेचा अर्थ लावणार आहोत, जी शिक्षण व्यवस्थेतील एका खूप मोठ्या समस्येकडे आपलं लक्ष वेधते. चला तर मग या प्रकरणाच्या खोलात जाऊया. हे बघा, स्क्रीनवर जे दिसतंय ना, ते फक्त एक साधं पत्र नाहीये. हा एका मोठ्या प्रकरणाचा महत्त्वाचा पुरावा आहे. विचार करा, शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सगळ्या मुख्याध्यापकांना तातडीच्या बैठकीसाठी का बोलावलं असेल आणि ही बैठक अनिवार्य का ठेवली आहे? नक्कीच काहीतरी गंभीर घडतंय. ठीक आहे, मग चला या सूचनेचा जरा बारकाईने अभ्यास करूया. सुरुवात करूया अगदी मूलभूत प्रश्नांपासून. हे पत्र नक्की कोणी पाठवलंय, कोणाला पाठवलंय आणि का? याची उत्तरं आपल्याला पत्राच्या सुरुवातीलाच मिळतील. तर बघा, हे पत्र थेट यवतमाळच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून आलेलं आहे आणि ते जिल्ह्यातील सगळ्या खाजगी शाळांचा मुख्याध्यापकांना पाठवण्यात आलंय. तारीख बघितली तर लक्षात येतंय की प्रशासनाला किती घाई आहे, त्यांना तात्काळ कारवाई हवी आहे. आणि आता ह्या पत्राचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे याचा विषय. इथेच या सगळ्या प्रकरणाचं मूळ लपलेलं आहे. विषय आहे पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या शिक्षक नियुक्त्यांची पडताळणी. आता साहजिकच मनात प्रश्न येतो की हे पवित्र पोर्टल म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे हे पवित्र पोर्टल. पण हे पोर्टल इतकं महत्त्वाचं का आहे? आणि ते न वापरता शिक्षक भरती करणं हा एवढा मोठा मुद्दा का बनला आहे? चला समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पवित्र पोर्टल ही एक ऑनलाईन सरकारी व्यवस्था आहे. ही कशासाठी आहे? तर शिक्षक भरतीत होणारी वशिलेबाजी आणि गैरप्रकार थांबवण्यासाठी, जेणेकरून फक्त गुणवत्तेच्या आधारावरच पात्र उमेदवारांची शिक्षक म्हणून निवड होईल. हा फरक बघा, अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे एक पारदर्शक, योग्य आणि गुणवत्तेला महत्त्व देणारी पद्धत, आणि दुसऱ्या बाजूला आहे नियमांना डावलून केलेला कारभार, ज्यामुळे शिक्षण व्यवस्थेत अपात्र लोक घुसण्याचा धोका आहे. आता कळलं असेल की प्रशासन हा विषय इतका गंभीरपणे का घेत आहे. पण गंमत म्हणजे ही समस्या काही आजची नाहीये. याचा एक मोठा इतिहास आहे, जो याच पत्रात दडलेला आहे. यावरून कळतं की प्रशासन यावर अनेक वर्षांपासून लक्ष ठेवून होतं. चला तो संपूर्ण घटनाक्रम पाहूया. म्हणजे बघा, 2017 मध्येच, खूप वर्ष झाले, तेव्हाच याबद्दल सूचना देण्यात आल्या होत्या. पण इतकी वर्ष त्याकडे दुर्लक्ष झालं आणि आता 2026 मध्ये मात्र प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारलेला दिसतोय. तर इतकी वर्ष वाट पाहिल्यानंतर आता प्रशासन नेमकं काय पाऊल उचलतंय? मुख्याध्यापकांना नक्की काय करायला सांगितलं आहे? या पत्राचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला याचं उत्तर देतो. हे काही साधे निर्देश नाहीत, हे थेट आदेश आहेत. पत्रातले हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. स्वतः उपस्थित राहावे, याचा अर्थ स्पष्ट आहे. इथे आता दुसऱ्या कोणाला पाठवून चालणार नाही, कोणतीही टाळाटाळ चालणार नाही. जबाबदारी थेट मुख्याध्यापकांवरच टाकण्यात आली आहे. म्हणजे मुख्याध्यापकांना एक सरळ सोट कृती आराखडा दिलाय. पहिलं, नियमबाह्य शिक्षकांना शोधा. दुसरं, त्यांची सगळी ओरिजिनल कागदपत्र गोळा करा. आणि तिसरं, स्वतः ती कागदपत्र घेऊन बैठकीला हजर राहा. ह्यात कोणतीही शंका किंवा पळवाट ठेवलेली नाही. पण ही गोष्ट फक्त यवतमाळमधील काही शाळांपुरती मर्यादित नाहीये. खरं तर या एका सूचनेतून आपल्याला संपूर्ण व्यवस्थेबद्दल काहीतरी महत्त्वाचं कळतं. आणि ती गोष्ट म्हणजे जबाबदारी, किंवा आपण ज्याला अकाउंटेबिलिटी म्हणतो, ती. तर मग हे सगळं इतकं महत्त्वाचं काय आहे? कारण हा फक्त कागदपत्रांचा विषय नाहीये. हा विषय आहे शिक्षण व्यवस्थेच्या 4 मुख्य आधारांचा. सगळ्यांसाठी समान संधी, शिक्षणाची गुणवत्ता, नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आणि चुका झाल्यास त्या सुधारण्याची प्रशासनाची ताकद. तर एका साध्या दिसणाऱ्या पत्रातून आपण पाहिलं की जेव्हा नियम मोडले जातात तेव्हा व्यवस्था स्वतःला दुरुस्त करण्याचा प्रयत्न कसा करते. पण खरा प्रश्न हा आहे
की अशी कारवाई खरंच व्यवस्थेला मुळापासून मजबूत करू शकते का, यावर नक्कीच विचार करायला हवा.